दोन अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज. शासन सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. या तारखेला अंतरिम ज्येष्ठता यादी जाहीर होणार. दुसरी अपडेट आहे राज्यातील BAMS विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याची प्रक्रियेला सुरुवात. दुसरी अपडेट आहे राज्यातील BAMS विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबुळसर क्लासेस. 4 ऑगस्ट 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असून कर्मचाऱ्यांची अंतरिम ज्येष्ठता यादी जाहीर करण्याचे वेळापत्रक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य कार्यालयाकडून दिनांक 31 जुलै रोजीच्या परिपत्रकानुसार जाहीर करण्यात आले आहे. दिनांक 14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत कायम होणार. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित NHM कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ रेग्युलेशन करण्याच्या दिनांक 14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार आता प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली असून लवकरच NHM कर्मचारी नियमित होणार आहे. या शासन निर्णयानुसार आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांची सेवा 10 वर्ष पूर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवा भरती मधील रिक्त 30% समकक्ष पदावर शासन सेवेत समायोजन करण्यात आहे. या तारखेला अंतरिम ज्येष्ठता यादी जाहीर होणार. ज्येष्ठता यादी तयार करताना सर्व्हिस सिनियरिटी लिस्ट राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजूर एकूण 69 संवर्ग तसेच वेतन सुसूत्रीकरणानंतर निर्माण करण्यात आलेल्या पदांची स्वतंत्र सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात यावी. याकरता खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजूर 69 संवर्गाची तसेच वेतन सुसूत्रीकरणानंतर निर्माण करण्यात आलेल्या पदांची स्वतंत्र अंतरिम ज्येष्ठता यादी तयार करून ती आपल्या स्तरावरून नियुक्त प्राधिकारी यांचे स्वाक्षरीने जाहीर प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक 8 ऑगस्ट 2024 पर्यंत कालावधी ठरवून देण्यात आला आहे. अंतरिम यादीच्या अनुषंगाने हरकती व आक्षेप नोंदवण्याकरता 12 दिवस दिनांक 8 ऑगस्ट 2024 ते दिनांक 20 ऑगस्ट 2024 प्राप्त झालेल्या हरकती व आक्षेप यांचे निराकरण करणे 6 दिवस दिनांक 21 ऑगस्ट 2024 ते 27 ऑगस्ट 2024 हरकती व आक्षेप यांचे निराकरण करून अंतिम ज्येष्ठता यादी नियुक्ती प्राधिकारी यांचे स्वाक्षरीने प्रसिद्ध करून ती अचूक असल्याचे प्रमाणपत्रासहित व हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपीसह राज्य कार्यालयास पाठवणे दिनांक 31 ऑगस्ट 2024. पाहूया दुसरी अपडेट. मोठी बातमी. राज्यातील BAMS विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय. BAMS स्टुडंट लेटेस्ट अपडेट. बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन BAMS पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून BAMS केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी पोस्ट ग्रॅज्युएट आयुर्वेदिक एज्युकेशन राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत होता. राज्याच्या 85% कोटा शासकीय व खाजगी अनुदानित तसेच 70% कोटा खाजगी विनाअनुदानित या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून BAMS केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी वर्षा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्री वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेदिक विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमात आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देश दिले आहे.